हॅलो गाईज, आता आपण आज बनवणार आहोत एकदम स्पेशल आगरी कोळी पद्धतीचं कोलंबीचं कालवण. आपण लगेच रेसिपीकडे वळूया. गॅसवर कमीत कमी 5 ते 10 मिनटं पाणी बॉईल होऊन द्यायचं आहे. त्यानंतर सुकी कोळंबी आहे, जिला आम्ही कर्दी पण बोलतो, ती थोडा वेळ पाण्यामध्ये बॉईल करायची आहे. आणि लागलेलं साहित्य आपण लगेच कापून वगैरे घ्यायचं. त्यामध्ये तुम्हाला कांदा लागेल, टमॅटो लागेल, बटाटा, कढीपत्ता, कोथिंबीर, सुकी कैरी. जर ती नसेल तर तुम्ही कच्ची कैरी देखील वापरू शकता. जरी ती नसेल तर कोकमाचा आगूळ किंवा कोकमी देखील वापरू शकता. त्याने थोडंसं आंबटपणा येईल आणि कालवणाला अजून चव येते. सगळं कापून वगैरे झाल्यानंतर आपण लगेच मसाले रेडी करून घ्यायचे, की आपल्याला ऐन टायमिंगला घाई नाही झाली पाहिजे म्हणून. तर मसाल्यामध्ये मी वापरलेला आहे म्हणजे मीठ, कांदा लसूण मसाला, त्यानंतर जिरा मोहरी, थोडंसं जिरा पावडर आहे, हळद आहे, आगरी मसाला आहे. आणि त्यानंतर मस्तपैकी मी आता थोड्या वेळाने तेल ठेवलं आहे गॅसवर. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये लसूण आणि हे जे मी टाकते ते सुकं खोबरं आहे, त्याचं बारीक केलेलं आहे. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा थोडा वेळ 5-10 मिनटं नॉर्मल थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. लगेच टाकली जर लसूण तर लसूण जळून जाते, म्हणून कांदा थोडा मी फ्राय होऊन दिला. आणि त्यानंतर लगेच मी त्याच्यात कढीपत्ता टाकला, लसूण टाकली. हे 5-10 मिनटं लगेच थोडा वेळ गॅसवर फ्राय केलं. त्यानंतर त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे टमॅटो वगैरे ते टाकले. टोमॅटो वगैरे टाकल्यानंतर मी डायरेक्ट त्याच्यामध्ये आता मसाले टाकते, जे आपण पहिलेच रेडी करून घेतलेत. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते थोडंसं तेल वर येईपर्यंत मी आतमध्ये ठेवते. आणि त्यानंतर आंबोशी वगैरे टाकली आणि लगेच जे आपण मगाशी बॉईल करत ठेवलेलं कर्दीचं ते आपण पाणी काढून वगैरे घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये लगेच ते टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर 5-10 मिनटं थोडंसं फिरवून घ्यायचं गॅसवर आणि नंतर थोड्या वेळाने पाणी ओतायचं, जेवढं तुम्हाला हवं आहे कन्सिस्टन्सी तेवढी. त्यानंतर पाणी ओतल्यानंतर सरळ कोथिंबीर वगैरे टाकायची. गॅस तुम्हाला जेवढा फ्लेमवर हवा आहे त्या फ्लेमवर ठेवा आणि सरळ झाकण देऊन द्यायचं, म्हणजे बटाटा वगैरे लवकर शिजतो, जास्त पाणी लागत नाही. आपली रेडी आहे